लाडकी बहीण योजना या योजनेचा प्रचंड लाभार्थ्यांना हप्ता जो आहे अचानक बंद झालेला आहे, पण अशा लाभार्थ्यांना अजूनही कळत नाही की नेमका हप्ता कशामुळे बंद झालेला आहे आणि जर एखाद्या लाभार्थीचा हप्ता बंद झाला असेल तर पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीने जे आहे तुम्हाला पुढे जायचं आहे जेणेकरून तुमचा हप्ता परत चालू होईल। पहिलं तर अचानक हप्ता का बंद झाला, आता आपण मागे बघा एक कम्युनिटी पोस्टमध्ये सर्वे पण घेतला होता आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी रोज कळतात जेणेकरून जे आहे तुम्हाला किंवा तुमच्या मैत्रिणीला इतर लाभार्थ्यांना फायदा होतो। त्यांचा लाभ बंद झाला असेल तर त्यांचा लाभ चालू करता येतो, पण अचानक लाभ का बंद होतो तर त्याचे खूप वेगवेगळे कारण आहेत। पण सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं आहे, एक नंबरचं कारण कोणतं आहे, दोनचं कोणतं आहे, तीनचं कोणतं आहे, अगदी सविस्तरपणे कमी शब्दामध्ये सांगणार आहे। अचानक जर हप्ता बंद झाला असेल तुमचा लाडकी बहीण योजनेचा अचानक हप्ता बंद झाला असेल तर कोणत्या कारणामुळे झालेला आहे, अगदी इतका सविस्तर व्हिडिओ तुम्हाला कुठेच भेटणार नाही आणि आपले व्हिडिओ नेहमीप्रमाणे अभ्यासात्मक असतात आणि तुम्हाला खात्रीलायक अपडेट देणारे असतात। बघा की संभावित कारणे काय काय आहेत, तर सर्वात महत्त्वाचं कारण मी तुम्हाला महिन्यावाईज सांगतो, म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या कारणामुळे लाभ बंद झाले होते आता ते सांगतो। बघा जानेवारी महिन्यामध्ये जर समजा तुमचा लाभ बंद झाला असेल तर मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे, म्हणजे जास्तीत जास्त शक्यता आहे की चारचाकी गाडी नावावर असणे, म्हणजे ते कुटुंबातील सदस्याच्या नावावर जानेवारी महिन्यामध्ये जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर म्हणजे जास्तीत जास्त शक्यता आहे की मग चारचाकीमुळे बंद झाला असेल। त्यानंतर बघा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान जर तुमचा लाभ बंद झाला असेल, अचानक लाभ बंद झाला असेल, अजूनही लाभ चालू झाला नसेल तर काय कारण असू शकतं, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जर बंद झाला असेल त्या दरम्यान तर मॅक्झिमम लाभार्थ्यांचं कारण आहे PM किसान योजनेच्या त्या लाभार्थी होत्या। मग अशा लाभार्थ्यांना कायमचा लाभ बंद झाला का, नाही, त्यांना 500 रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळत होते। पण काही लाभार्थ्यांनी जे आहे त्याचा असा अर्थ घेतला की कायमचाच लाभ बंद झाला, PM किसानमुळे कुणाचाही कायमचा लाभ बंद झालेला नाही, ही गोष्ट सर्वांनी समजून घ्या। पण चारचाकीमुळे मात्र झाला। पण फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान काय झालं लाडकी बहीण योजनेमध्ये ते सांगितलं आहे। जून आणि जुलैच्या दरम्यान जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर त्याचं काय कारण होतं, सर्वाधिक महत्त्वाचं कारण, एकमेव कारण होतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगोदरच तुम्हाला सांगू लागलो की रेशन कार्डवर 2 पेक्षा अधिक लाभार्थी, म्हणजे एक विवाहित एक अविवाहित। आता काही लाभार्थी असं पण विचारतात बरं का, मी वाचतो कमेंट्समध्ये की सर एका कुटुंबात 2 पेक्षा अधिक लाभार्थी नाही चालत का, तर चालत नाही, जे आहे ते सांगतो आहे। नियमानुसार तर 2 पेक्षा अधिक लाभार्थी चालत नाहीत, एक अविवाहित एक अविवाहित याप्रमाणे। त्यामुळे म्हणजे जून जुलैच्या दरम्यान जर तुमचं झालं असेल तर तुम्हाला मल्टिपल इन फॅमिली असा तुमच्या फॉर्मवर ऑप्शन येऊ लागला, त्याबद्दल पण तुम्हाला अपडेट दिली होती। तर हे कारण असू शकतं, म्हणजे समजा एखाद्या घरामध्ये 3 लाभार्थी होत्या, 4 होत्या आणि आता कुणालाच लाभ येत नाही तर लाभ मिळेल का, बाकीच्यांना मिळेल, पण किती लाभार्थ्यांना, 2, ही बाब समजून घ्या। आता काही लाभार्थी म्हणते आमच्या घरामध्ये 3-4 जणींना मिळत आहे, KYCचा ज्यावेळेस आता ही माहिती तपासली जाईल त्यावेळेस परत 2 वर येतील, बघा मग खरं होतं का ना आपलं। त्यानंतर पुढे बघा ऑगस्ट महिन्यामध्ये जर लाभ बंद झाला असेल तर त्याचं काय कारण होतं, आता हाही मुद्दा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्यात आला। ऑगस्ट महिन्यामध्ये जर कुणाचा लाभ बंद झाला असेल तर त्याचं कारण होतं की तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य आयकरदाता असणे, म्हणजेच काय ITR कोणी फाईल, इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल जर कोणी भरली असेल तर, म्हणजे मागे भरली होती काही महिन्यापूर्वी, वर्षापूर्वी, किंवा आता जर एखाद्या लाडक्या बहिणीने किंवा त्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबातील सदस्याने जर का ITR म्हणजे आयकरदाता जर सदस्य असेल कोणी पण, लाडकी बहीण किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य, तर हे महिन्यानुसार मी सांगितलं। ऑगस्ट महिना ITRचं कारण आलं, पुढे जून जुलै रेशन कार्डचं पुढे कारण आलं। आता तुम्ही समजून घ्या तुमचा कोणत्या महिन्यामध्ये लाभ बंद झालेला आहे, फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान PM किसान, पण मात्र लाभार्थ्यांना पूर्ण लाभ बंद नाही झाला तर 500 रुपये मिळत होता आणि तो मिळतोय आता पण। जानेवारीमध्ये जे आहे चारचाकी या कारणामुळे लाभ बंद झाले, पण आता याच्या पलीकडे पण आता सर्वाधिक आणखी काही कारणं पुढे येत आहेत आणि ते कारणं माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे। आपण एक सर्वे घेतला त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्या चॅनलवर, आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम लाभार्थ्यांना मागचा 16वा हप्ता न येण्यामागचं सर्वाधिक मोठं कारण काय ठरलं माहिती आहे, तर DBT इनॅक्टिव्ह झाली त्यांची। DBT म्हणजे काय, आधार नंबर जो असतो आपला बँक खात्याला जोडलेला असतो आणि तो जो आहे ऑटोमॅटिक कधी कधी इनॅक्टिव्ह होतो, म्हणजे तो बँक खात्याला जुटलेला असतो, तो ऑटोमॅटिक जे आहे एक दुसऱ्यापासून विलग होतात, तर परत त्यांना जोडायचं असतं, त्याला म्हणतो आपण आधार सीडिंग किंवा आधार ॲक्टिव्ह असणं। पण जर का ते इनॅक्टिव्ह झालं म्हणजे मग ते आधार कार्डला आपला आधार नंबर, बँक खाते जे आहे ते जुटलेलं नसतं आणि त्यावेळेस आपल्याला पैसे येत नाहीत, तर हे सर्वाधिक मोठं कारण आपल्याला दिसलं आहे। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी जे आहे ॲक्टिव्ह आहे का हे पाहणं गरजेचं आहे, पण कोणी खास करून ज्यांचा लाभ आता अचानक बंद झाला आहे, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये वगैरे वगैरे, हे समजून घ्या। त्यानंतर बघा आधार क्रमांकामध्ये दुरुस्ती केलेली आहे काही लाभार्थ्यांनी आणि त्यामुळे
नावामध्ये मिसमॅच झाल्यामुळे पोर्टल ते कम्प्युटरवर चेक केलं जातं आणि मग त्याच्यामध्ये मिसमॅच सापडलं म्हणजे चुकीचं नाव जे आहे जे तुम्ही आधार कार्डवर दिलं आणि फॉर्मवर दिलं ते एक दुसऱ्याला जुळत नाही, तर त्यामुळे लाभ बंद होतो. पण तो दुरुस्ती करता येतो, ही बाब समजून घ्या. त्यानंतर बघा DBT पण ॲक्टिव्ह करता येते जर का बंद झाली असेल, पण खूप कारण निघलं बरं का मागच्या वेळेस DBTचं. त्यानंतर आधार क्रमांक खाते वेळोवेळी बँक खाते जे आहे वेळोवेळी हे बघा बँक खाते जे आहे तुमचं बँक खाते हे वेळोवेळी बदल करणे, म्हणजे आता ह्या बँकेत तर उद्या दुसऱ्या बँकेत, असं केल्यामुळे पण काही लाभार्थ्यांचा लाभ बंद झालेला आहे. पण मात्र आता असं जर समजा कोणी केलंच असेल, शक्यतो करू नका, केलं असेल तर परत ते खातं तुमच्या आधार नंबरशी संलग्नित झालं आहे का, म्हणजे आधार सीडिंग आहे का, ॲक्टिव्ह आहे का, हे चेक करून घ्या. म्हणजे हे पण एक कारणं आहेत, तर हेही कारणं समजून घ्या जर इथे तुम्हाला काही अडचण वाटत नसेल तर. आता राहिला मुद्दा की तुम्हाला असं वाटत असेल सर हेही योग्य आहे, तर जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला असेल ऑनलाईन पद्धतीने, तर तुम्ही डायरेक्ट जे आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तिथे कारण मेन्शन केलेलं आहे का किंवा कोणत्या कारणामुळे लाभ बंद झाला आहे हे कळत आहे का ते तपासा. आणि त्याहीपेक्षा जर एखाद्या लाडक्या बहिणीने समजा ऑनलाईन फॉर्म भरलाच नाही, तर महिला बालविकास अधिकारी जे असतात त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही स्वतः चौकशी करू शकता. तिथे देखील तुमच्या फॉर्मचे अपात्रतेचे कारण कळते आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती केली तर तुमचा लाभ चालू होईल. पण जर नाही काही केलं तुम्ही चुपचाप बसल्या तर मग लाभ चालू होणार नाही. पण मी जे सांगतो आहे हे अगदी सविस्तर सर्वांना समजेल या पद्धतीने सांगितलेलं की हे ते कारण आहेत. महिन्यानुसार इतका डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला कुठे भेटणार नाही. नेहमीप्रमाणे आपले जे काही व्हिडिओज असतात तर ते तुम्हाला तुमच्या या योजनेच्या संदर्भात इतर योजनेच्या संदर्भात तुमचं व्हॅल्यू जे आहे तुमच्या ज्ञानामध्ये तर भर पाडतातच, पण जर तुम्हाला योग्य वेळी काय करायचं याचाही अंदाज लागतो. प्रचंड लाभार्थ्यांना असं होतं की त्यांना खूप उशिरा कळतं किंवा काही न कळतच नाही, चुकीचे फक्त व्हिडिओ पाहतात, हप्ता आला याप्रमाणे, आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा सर्व गोंधळ उडतो. तरी पुढे काय करायचं आहे तर महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला संपर्क करून कारण जाणून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बदल करायचा आहे, बरोबर, म्हणजे दुरुस्ती करायची आहे. अचानक का हप्ता बंद झाला आणि कोणत्या कारणामुळे झाला तर कारणं मी सर्व सांगितलेले आहेत. आता या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न राहिलाच असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.